राज्य सरकारच्या वतीनं लगेचच जी.आर आता मनोज जरांगे आणि आंदोलकांना देण्यात येणार असल्याचं समजतंय। थोड्याच वेळात हा जी.आर काढला जाणार आहे। अधिकारी जी.आर प्रक्रियेसाठी काही वेळापूर्वीच रवाना झालेले आहेत। जरांगेंनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या संदर्भातल्या बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेतच आणि काही मागण्यांसाठी वेळ मागितलेला आहे आणि या अनुषंगानं प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। जी.आर काढण्याच्या अनुषंगानं अधिकारी प्रक्रियेसाठी म्हणून रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात हा जी.आर काढला जाईल आणि काढलेला जो जी.आर आहे तो आंदोलकांना आणि मनोज जरांगेंना दिला जाईल। पण तत्पूर्वीच आपण पाहतो आहोत की मोठा जल्लोष सध्या सुरू आहे सीएसएमटी आझाद मैदान परिसरामध्ये। मराठा आंदोलक जे आहेत ते आता जल्लोष करतायत, फटाके फोडले जात आहेत, गुलाल उधळला जातोय, हलगीच्या तालावर ठेका धरला जातोय। आपण या सगळ्या दृश्यांकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोतच। काही वेळापूर्वी आपण काही मराठा आंदोलकांशी संवाद देखील साधलेला होता आणि याच संदर्भात आता पुढची नेमकी जरांगेंची भूमिका काय असणार आहे, आंदोलन आणि उपोषण ते मागे घेणार आहेत का, काय नेमकी त्या संदर्भातली घोषणा आहे त्याबद्दल थोड्याच वेळात आपल्याला कळेलच। मात्र सुनावणी ज्या वेळेला हायकोर्टात पार पडलेली होती त्यानंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपण ते देखील पाहूया। हंगर स्ट्राईक म्हणजेच आमरण उपोषण करण्याबाबत नवीन जे रूल्स आहेत 2025 चे त्याच्यामध्ये कायद्यातच अंतर्भूत नसल्यामुळे जरांगेला आमरण उपोषण म्हणून तिथे बसणं हे सुद्धा कायद्याशी संमत नसल्यामुळे उद्यापर्यंत म्हणजे न्यायालयाने कोणत्याही प्रकारे उद्यापर्यंत राहा तिथं असं म्हटलेलं नाही। न्यायालयाने पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं असं स्पष्ट सांगितलंय। त्यामुळं जरांगे आणि जे कोणी बेकायदेशीर लोक तिथे बसलेले आहेत त्यांनी तातडीने, मला अशी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीच्या आधी ते रिकामं करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।